कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा आणि इतर नद्या दुथडी भरून वाहत असताना दुसरीकडे कर्नाटकातील अलमट्टी धरण अजूनही तब्बल 100 TMCहून अधिक क्षमतेनं रिकामा आहे. गेल्या 4-5 वर्षांनंतर प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अलमट्टी परिसरासह धरण कार्यक्षेत्र असलेले बागलकोट, विजापुरात पावसाने पाठ फिरवली आहे आणि म्हणून वर पूल खाली कोरड असा विचित्र विरोधाभास निर्माण झाला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर येऊ नये म्हणून प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्राचे पाटबंधारे प्रशासन कर्नाटक प्रशासनावर हिप्परगी बॅरेज आणि अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढावा म्हणून दबाव टाकत असते. यंदा दोन्ही धरणे रिकामी आहेत आणि पंचगंगा, कृष्णा नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. सध्या महाराष्ट्रातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा खोऱ्यातील नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये परिस्थिती वाढलेली आहे आणि अलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. 1 जुलैपासून अलमट्टीत तब्बल 1.25 TMC पाणीसाठा वाढला आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, कोल्हापूर.